आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी 7 दशकांहून अधिक काळ रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज मुंबईत निधन झाले. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी संध्याकाळी आशाताईंना श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांच्या विशेष पथकाद्वारे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले, आशाजींच्या जाण्याने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग संपले आहे. त्यांचा आवाज येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राहायच्या कासा ग्रँड लोअर परेल तिथं लोकांनी येऊन त्यांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि 4 वाजता दुपारी उद्या शिवाजी पार्कला त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. सर हिंदी बता दीजिए क्या हुआ, थोड़ा सा आज थोड़ा सा बता दीजिए। मैं आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम दर्शन लेने हैं जी, वो आप वहाँ आइए और आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र अखंडपणे दुःखात बुडला आहे. एका युगाचा अंत झालाय. आपल्या आशाताई आपल्यातनं निघून गेले आहेत. आशाताईंचं असणं हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होतं. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं. त्यांचं कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे. आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत. 4 वाजता शिवाजी पार्कमध्ये शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं अंत्यसंस्कार होतील. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशीही बोललो आहे. त्यांचाही फोन आला होता आणि शासकीय पूर्ण इतमात हा अंत्यसंस्कार होईल. आशाताईंचं नसणं हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणार आहे. Thanks for watching Ekmat Digital.